ताज्या मटरपासून आज आपण मस्त चमचमीत मटर मसाला बनवूयात। तर एकदम सोपी भाजी बनवलेली आहे। थिकनेस बघा छान आला आहे, रंग मस्त आलेला आहे, चवीला छान झाली आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त एक वाटण आपण या ठिकाणी केलेलं आहे। तर सगळ्यात पहिलं कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं। यावर आपण थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत। 2 लवंग घेतले, 2 काळी मिरी, 1 स्टार फूल, 1 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, छोटंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। खडे मसाले नसतील घालायचे तर पूर्णपणे स्किप केले तरी चालतील, मी थोडेसेच घातलेले आहेत। खडे मसाले 1 मिनिटभर परतल्यानंतर लगेच यावर मोठा चिरलेला कांदा घालायचा आणि 1-2 मिनिटं परतवून घ्यायचा। 2 मिनिट कांदा परतल्यानंतर ह्यात आपल्याला चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। 1 टोमॅटोचा वापर केला आहे, थोडंसं लसूण घालायचं आहे आणि आलं घातलेलं आहे। 10-12 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं घालायचं आहे, छान असं परतवून घ्यायचं आहे। ह्यात आपल्याला मूठभर शेंगदाणे घालायचे आहेत। बघा शेंगदाणे एकदम थोडेसे घातलेत, शेंगदाण्याऐवजी तुम्ही काजू वापरा किंवा जर तुम्हाला ग्रेव्हीमध्ये बनवायची असेल, रस्सा बनवायचाच नसेल ना तर स्किप केलं तरी चालतील। ह्यात आता 2 चमचे सुक्कं खोबरं घालायचं आहे आणि चांगला असा मसाला परतवून घ्यायचा आहे 2 मिनिटं। हे सगळं छान परतवून झाल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता याच पॅनमध्ये आपण मटर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत 1-2 मिनिटासाठी आणि आपल्याला भाजीसाठी जे पाणी गरम लागणार आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे। मटर थोडेसे भाजून घ्यायचे, भाजल्यानंतर गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत। मटर भाजून घेतल्यामुळे काय होतं, यातला गोडसरपणा कमी होतो आणि भाजीला चव छान येते। तर भाजलेले मटर मी गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत। आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेतले, ह्यात मोहरी जिरं घातले, त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले वाटणाचं साहित्य होतं हे थोडंसं पाणी घालून मी एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे। तेलामध्ये 2 मिनिटं फक्त हे परतवून घ्यायचं। आपण छान भाजून घेतले त्यामुळे ह्याला जास्त वेळ काही परतायला लागत नाही। आता ह्यात आपल्याला रेग्युलर मसाले घालायचे आहेत भाजीचे, तुम्ही नेहमी जे भाजीला वापरतात तेच घातले तरी चालतील। इथे मी हळद घातलेली 1/2 चमचा, लाल तिखट घातले अर्धा चमचा, रोजच्या भाजीचा मसाला 1 चमचा, त्यानंतर धने पावडर घातलेली आहे आणि कुठलाही एक तुम्ही वेगळा भाजीचा मसाला वापरू शकता। पनीरचा असेल, मटरचा असेल किंवा छोलेचा असेल, अगदी थोडासा घालायचा किंवा स्किप केलं तरी चालेल। रेग्युलर मसाल्यांमध्ये सुद्धा ही भाजी छान होते। आता चांगलं हे परतवून घेतल्यानंतर ह्यात आपल्याला 1 चमचाभर कसुरी मेथी घालायची हातावरती चोळून आणि पुन्हा 1 मिनिटभर परतवून घ्यायचं। तर या ठिकाणी आपण जे भाजून घेतलेले मटार होते ते मी असे गरम पाण्यामध्ये घातले होते। हे सगळं फोडणीमध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला गरजेनुसार तुम्ही रस्सा बनवू शकता पाणी घालून। गरम पाणी घातल्यामुळे बघा रंग छान येतो आणि मस्त पटकन कट सुटतो। ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। गरम पाणी असल्यामुळे ह्याला लगेच उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा आणि 10 मिनिटं फक्त मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचे। मस्त मटार शिजतात। आपण अगोदर भाजून घेतले होते आणि गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे हे छान मऊ झाले होते, लवकर शिजतात असे गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे। आता चिरलेली शेवटी कोथिंबीर घालायची। भाजी थंड झाल्यानंतर बघा रंग काय छान आला आहे, मस्त दाटसर पण आला आहे आणि चवीला खरंच खूप मस्त झाली। या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा हा ताजा मटर बनवून बघा, चवीला छान झालेला आहे। पुरीसोबत, चपाती भाकरीसोबत किंवा साध्या भातासोबत नक्की सर्व करा।